हिंगोली जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांची पाणी पातळी प्रचंड वाढली आहे। हिंगोली जिल्ह्याची जलवाहिनी असलेल्या कयाधू नदीला पूर आलाय। नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच पूर आहे। सकाळपासून हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना सुद्धा नागरिकांना केलेल्या आहेत। तर हिंगोलीमधली आपण ही महत्त्वाची बातमी आणि दृश्य पाहतोय। कालपासून पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे नद्या आणि ओढ्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। जलवाहिनी असलेल्या कयाधू नदीला इथे पूर आलाय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे, गजानन माने यांच्याकडे। गजानन, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? नक्कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री कालपासून जे आहे ते पावसाचा जोर वाढण्याचं पाहायला मिळते। कारण की काल हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून जे आहे ते जोरदार मुसळधार पाऊस पडतो आणि पाऊस पडत असलेल्या पावसामुळे आज सकाळी रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आणि सकाळपासून पाऊस आता हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जोर कायम आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले असो हे तुडुंब भरून वाहत आहेत। नदी नाल्याला देखील पूर आल्याचं पाहायला मिळते। कारण की हा पहिल्याच पावसाळ्यातला सगळ्यात मोठा पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले आता तुडुंब भरून वाहत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्याची जे जलवाहिनी नदी आहे कयाधू नदी, या नदीला देखील पूर आलेला आहे। पाहताय की हिंगोली जिल्ह्याच्या जे कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव परिसरामध्ये नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचे पाणी आता पुलावरून वाहत आहे आणि या संपूर्ण परिसरातील वाहतूक जे आहे ते ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे आता हिंगोली जिल्ह्यातील जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेनगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। जे हत्ता ते तळणी जे शेनगाव तालुक्यातील महामार्गावरील जे आहे ते नव्यानं आता रस्त्याचं काम सुरू आहे। या रस्त्यावरील जे आहे ते जवळपास नदीला कापडशिंगी परिसरामध्ये जे रामप्रसाद नगर आहे या परिसरामध्ये नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी जे आहे ते पुलाकडून वाहते आणि या पुलावरून जो पाणी वाहत असल्यामुळे हे जवळपास 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला आणि या पुलावरून जे आहे ते जे रामप्रसाद नगर आहे या परिसरामध्ये पुलावरून पुलाच्या खालून पाणी वाहत असल्यामुळे एक कार वाहून गेलेली आहे आणि या कारमध्ये दुर्दैवाने जे आहे ते या संपूर्ण घटनेमध्ये कार चालकाने चालू कारचा दरवाजा उघडून आपला जीव वाचवलेला आहे सगळं। आणि यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले आता तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळते आणि या परिसरातील जवळपास 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे। आणि जिल्ह्यातील जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कारण की पावसाळ्यातला हा पहिलाच चांगला पाऊस आहे। जवळपास जिल्ह्यामध्ये आता 304 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। शेतकरी पाऊस नसल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता। अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना आता पिके जगवायची कसं असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून चांगला पाऊस पडतोय आणि पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर जे पिकांना देखील मोठं जीवनदान मिळायचं पाहायला मिळते। आणि जिल्ह्यामध्ये मागील सकाळपासून जे आहे ते काल असो आज असो मागील 2 दिवसापासून जे आहे ते जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। तर दुसरीकडे आता अनेक नदी नाले जे आहेत नदी नाले असून हे तुडुंब भरून वाहत आहेत आणि परवा देखील झाल्याचं पाहायला मिळते।